मित्रांनो, आता घरी बसल्या बसल्या तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा तयार करू शकता. हो, तुमच्या घराचा जुना फोन आहे का त्याच्यापासून तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा तयार करू शकता. ते कपाटात इकडे तिकडे ठेवेल ते फोन बाहेर काढा आणि तिथून सीसीटीव्ही कॅमेरा चालू करा. तुम्ही म्हणता कसा? तुम्हाला सांगतो मित्रांनो, एकदम नवीन फॉर्म्युला आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी ऐकला नसेल. तुमचा जो जुना फोन आहे का त्याला आता इकडे तिकडे पडून नाही द्यायचं. त्याच्यापासून सीसीटीव्ही कॅमेरा कसा तयार करता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करा माहिती आहे मित्रांनो, गुगल ॲपवरून आहे ना एक सीसीटीव्ही ॲप म्हणून आहे ना एक ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याला कनेक्ट करा. त्याला तुमच्या फोनमध्ये ओपन करा त्या ॲपला आणि तिथून तुमचा जो सध्या तुमच्या खिशातला जो फोन आहे का जो तुम्ही वापरता त्याला त्या ॲपद्वारे कनेक्ट होऊन जातं ते. आणि मित्र, खोटं नाही सांगत तुम्हाला, तुम्ही मार्केटमध्ये कुठं जा, आता तुम्हाला फिकीर पडते ना की तुम्ही घर सोडून कुठं चालले बाहेर. मग आता लेकरं घरी आहे, कोणी घरी आहे, घरात कोणी एखादं चोर भामटं घुसतं काय, आपल्या लेकरा बाळा धरून येतं का, घरात काय चोरी करतं काय, याची भीती वाटते आपल्याला. तुम्ही त्या ॲपच्याद्वारे तिथं बसल्या बसल्या पाहू शकता. इतकी फॅसिलिटी त्याच्यामध्ये. फक्त गुगलवर जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करायचं. सीसीटीव्ही ॲप कधी तुम्ही सर्च केलं की लय मोठे ॲप आहे ते. तुमचं जे फेवरेट आहे ते त्याला डाउनलोड करून घ्यायचं आणि मोबाईलमध्ये चालू करायचं. जुन्या फोनमध्ये, जुन्या फोनहून मोठ्या नवा फोन आहे का तुमचा त्याला कनेक्ट करायचं आणि घरामध्ये अशा ठिकाणी लावायचं कोपऱ्यामध्ये जिथं चार्जिंग पॉईंट तुमचा जवळ आहे. कारण काय होतं माहिती आहे का, जुना फोनमध्ये जास्त चार्जिंग टिकत नाही, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, चार्जिंग घडी घडी उतरत जाते. पण एकसारखं कंटिन्यू चार्जरमध्ये लावून नाही ठेवायचं. चार्जिंग झाली की चार्जिंग पिन काढून ठेवायची आणि मग बॅटरी लो व्हायच्या मार्गावर असली की तिकडं चार्जिंग करून घ्यायचं. पुढं बाहेर असलं की जायचं असलं तर मला की चार्जर काढून चाललं जायचं. तुमचा सीसीटीव्ही कॅमेरा चालू राहतो. एखाद्या अशा ठिकाणी लावायचा कोपऱ्यामध्ये की जिथून पुरं घर कव्हर होतं तुमचं. आता लय फिकीर पडते ना आपल्याला, आपण मार्केटमध्ये जातो, घरी काही आपण एखादा एखादा प्राणी पाळलेला असतो आपण, कोणी त्याला चोरून घेऊन जातं किंवा मग काही विजा होती आहे की नाही, कोणी हटकून दगड धोंडा मारतं आपल्या प्राण्याला, जळकुंडा पाना शेजारे पाजारेवाले किंवा मग आपले लेकर छोटे छोटे घरी सोडतो आपण 5 मिनिटात देऊ म्हणून असं या धाकानं कोणी गैरफायदा न उचलो आपल्या लेकराचा. हे बी प्रॉब्लेम, हे टेन्शन येतं ना आपल्याला. तर हे ॲप आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, इतकं फॉर्म्युला जबरदस्त आहे. आता घाबराचं कामच नाही. घरामध्ये फक्त कॅमेरा आपलं तुमचा चालूच झाला समजायचं. घरात कुठं पड्या राहू द्या. आता प्रत्येकाच्या घरामध्ये जुने फोन तर राहतेच. आपण काय करतो, नवा फोन घेतो, कंटाळतो ना 1-2 वर्षामध्ये, बरोबर आहे की नाही. लगून नवा फोन घेऊन टाकतो आपण. मग जुना फोन कुठं काय करतो, विकू वाटत नाही, कोणा देऊ वाटत नाही, मग पडेल कपाटात. मग तो फोन तुम्ही काय करता? अरे मग मित्रांनो, त्याचा तुम्ही करा ना सीसीटीव्ही कॅमेरा चालू, द्या ना घरामध्ये लावून. मायला दणकन एकदम. कशाला महागड्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जाता तुम्ही आणि पैसे घालता. सस्त्यात मस्त तुमच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा पडेल, आहे की नाही. आणि बसल्या बसल्या इकडे तिकडे तुम्ही कुठे हिंडा ना मार्केटमध्ये, तिकडे बसल्या बसल्या घरात काय चाललं बाबा काय नाही, आपल्या लेकर बाळ बरोबर आहे की नाही, कोण आजूबाजूला येऊ राहिलं जाऊ राहिलं, तुम्हाला याची बी काळजी पडणार नाही. बसल्या बसल्या पाहता तुम्ही, आहे की नाही. म्हणजे बेवच नाही तुम्हाला. मग आत्ताच चालू करा तुम्ही, हा, आहे की नाही. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता घाबरायचं काम नाही. लेकरावर बिलकुल तुम्हाला म्हणजे इकडे तिकडे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं काम नाही, काय नाही. त्याच्यामुळं आता बंधूनं तुम्हाला एकदम मस्त फॉर्म्युला द्यायला, ही आयडिया दिली, याची काळजी घ्यायची. ओके, कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा.